शहरामध्ये किंवा मोठ्या याच्यात नाही, गाव खेड्यात वाडी वस्ती तांड्यावर जाऊन सभा घ्यायच्या. कारण गाव खेड्यातला बारका ओबीसी समाज त्यांचा आवाज दाबला जातोय, त्यांना आवाज करायला संधी भेटत नाही, गप्प पडून बुक्याचा मार खातोय शिवाजी महाराज. परंतु पुतळ्याच्या आडून दहशत आणि जे भीती निर्माण करण्याच्या झाली पाहिजे. आणि हा ओबीसी समाज महाराष्ट्रातला पूर्णतः आता जागा झालाय. आणि लक्ष्मण हाके सर हे महाराष्ट्रातलं ओबीसीचं नेतृत्व होतोय. टीका केली जायची, बीडमध्येच सभा घेतात. आता ते बीडमध्ये न प्रचंड प्रतिसाद पाहून, त्या तालुक्यातला प्रतिसाद पाहून नक्कीच कोणाच्या तरी पोटात पोटसोळ उठला आणि सांगितलं तुम्ही विषय काढला वाघ. अहो खरंच सांगतो मी, विनोद वाघ हा विदर्भामध्ये ओबीसी समाज जागा झालाय. सकाळची सभा झाली की आम्हाला संध्याकाळची सभा होती, पण दुपारी दोन सभा विषय आम्ही घरात बसणार नाही. तर ज्या वेळेस ओबीसीचा विषय हाके सराचा तुमचा विषय असन तर आम्ही फार मोठ्या आणि ताकदीने बाहेर निघू, असा विदर्भातल्या. नमस्कार, दिव्य लोकभूमीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करतो. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी जनजागृतीसाठी 100 सभा घेण्याचा निर्णय घेतला. त्या सभांमध्ये बिडा असन, अहिल्यानगर असेल आणि जर खास बघायचं म्हणलं तर विदर्भामध्ये त्यांनी सभा घेतलेल्या आहेत. त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचा मोठा वाटा त्या सभांसाठी लाभलेला आहे. असे माऊली शिरसट आपल्यासोबत आहेत. कशा प्रकारे सभा पार पडल्या, कोणते कोणते मुद्दे घेतले त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत. सर्वप्रथम तुमचं दिव्य लोकभूमीमध्ये खूप खूप स्वागत आहे. काय सांगाल तुम्ही, विदर्भामध्ये सुरुवात चालू केली सभांची, काय पहिली प्रतिक्रिया? खरं म्हणजे ज्या 100 सभा घ्यायच्यात त्या महाराष्ट्रामध्ये घ्यायच्यात, अहिल्यानगरमधून सुरुवात झाली. आणि दुसरा टप्पा विदर्भ, आणि विदर्भामध्ये खास करून देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा, त्याला एवढा प्रचंड प्रतिसाद भेटला की 4 सभा होत्या, 22 आणि 23. तर त्या 4 सभेच्या 9 सभा घ्याव्या लागल्या. तुम्ही म्हणताल कसं, त्याचे व्हिडिओ बातम्या आपणच लावल्या की दुपारच्या वेळेत जो आरामाचा वेळ होता, प्रत्येक गावाच्या आजूबाजूचे लोक होते की धावती भेट आमच्याकडे द्या, धावती भेट. आणि त्या धावत्या भेटीचं रूपांतर जाहीर सभेत झालं. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. आणि हा ओबीसी समाज महाराष्ट्रातला पूर्णतः आता जागा झालाय. आणि लक्ष्मण हाके सर हे महाराष्ट्रातलं ओबीसीचं नेतृत्व होतोय. टीका केली जायची, बीडमध्येच सभा घेतात. आता ते बीडमध्ये न घेता अहिल्यानगर असल, विदर्भात एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहिलं असल, गावाचे गाव बाहेर येत होते. अक्षरशः एखादा साधू संत आल्या प्रमाणे सगळ्या गावात रांगोळी, औक्षण, एवढ्या मोठ्या प्रमाणात. खरं म्हणजे मी आपल्या दिव्य लोकभूमीच्या माध्यमातून विदर्भवासीय ओबीसी बांधवाचे आभार मानतो. त्यांना म्हणजे कोणत्या शब्दात धन्यवाद द्यावा समजायला, कारण आम्ही 12 दिवस त्या परिसरामध्ये फिरलो. अक्षरशः एवढे धाडशी आणि प्रेमळ लोकांनी एवढे जागृत झालेत की लाखोच्या संख्येने कुठेही ओबीसी साठी आवाज द्या, त्या ठिकाणी ते हजर राहणार आहेत. त्यामुळे विदर्भ मधल्या सर्वच, खास करून सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या परिसरातील ओबीसी बांधव, असं काही नाही. आम्ही ज्या सभा घेतल्या ते सोयनदेव, सुरुवात कुठून केली, सोयनदेव सिंदखेड राज्यातील एक गाव आहे सोयनदेव, माळी समाजाचं गाव आहे. दुपारच्या पारी तांड्यावरती एक भेट द्यायची होती, एक गारखेड आणि वर्धडी तांडा म्हणून. त्याचं 12चा टाइम होता, 3 वाजता गेलो, तिथं जाहीर सभेत रूपांतर झालं. म्हणजे ओबीसी समाजाचे जे ओबीसी मध्ये येतात त्या प्रत्येक ठिकाणी विदर्भामध्ये सर गेलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. जातन्याय जनगणनेसाठी विदर्भामध्ये तुम्ही गेलात, तिथल्या समाजाची काय भूमिका होती? हा समाज जे या महाराष्ट्रामध्ये चाललंय आणि खास करून त्या समाजाला, जो विदर्भातला समाज आहे ओबीसीचा एवढा जागृत झालाय, त्याला कारण आहे चिखला प्रकरण. चिखला प्रकरणामध्ये जे त्या गावाला भोगावं लागलं, त्या सरपंचाला भोगावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमचं दैवत आहे, काल होतं, आज होतं, उद्या राहणारे आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. परंतु पुतळ्याच्या आडून दहशत आणि जे भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो पूर्णतः विदर्भवासियांनी, आणि खास करून बीडचं लोण प्रसार तिकडे चाललं होतं तर त्यांनी असा हाणून पाडला. आणि तेव्हापासून त्या विदर्भातला ओबीसी बांधव हा प्रचंड जागृत झालेला आहे. बीडचा विषय काढला तुम्ही, इथून पुढच्या काळामध्ये बीडमध्ये मोठ्या सभा असतील किंवा जनजागृती असतील, यासाठी पुढचा काही निर्णय असेल तुमचा? नक्कीच असणार आहे.
बीड तर केंद्रबिंदू आहे, हे सर्वांना मान्य आहे, सर्वस्रोत आहे. परंतु पहिल्यांदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होतात. काल सोलापूरला झाली, पुण्याला होत आहेत, बारामतीकडे होत्यात, इकडं म्हणजे अनेक गंगाखेडला होणार आहे, हिंगोलीला होत आहेत, नांदेडला होत आहेत. पहिल्यांदा राज्याच्या कानाकोपऱ्यात झाल्याच्या नंतर बीडमध्ये 100 नाही 100 पेक्षाही जास्त होत्या अशी परिस्थिती आहे. बारक्या बारक्या जर सभा, मी सांगितलं की सरांच्या 9 सभा झाल्या, पण आम्ही जी ही मंडळी आहे, केशवतात्या तांदळे असतील, मोहन आगाव असतील, आम्ही त्या 10-12 दिवस राहिलो. आम्ही 25-30 गावामध्ये आम्ही हजारोच्या सभा केल्या. ते कशाचं प्रतीक आहे? ओबीसी जागृत झालाय, त्यांच्यात मनात कुठंतरी खतखत होती आणि आता ती बाहेर येते. जात न्याय जर झाली नाही तर ओबीसी समाजाचं काही नुकसान होऊ शकतं? नुकसान नक्कीच होणार आहे. या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कुत्रे मांजरं मोजले जातात, जनावरं मोजले जातात, गाढवाची गिनती केली जाते. मग ओबीसीची का नाही? आणि कुणी उठतंय सुटतंय, कुणी म्हणतंय आम्ही 10 कोटीत, कुणी म्हणतंय 6 कोटीत, कुणी म्हणतंय 7 कोटीत. मग एकदा हो द्या ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी. ज्या वेळेस जातनिहाय जनगणना होईल त्यावेळेस आमच्यासारखे बाता मारणारे माणसं, आम्ही इतके आम्ही तितके, सगळ्याचं एकदा कळू द्या ना. या देशामध्ये एससी किती, एसटी किती, मुस्लिम किती, आदिवासी किती, ओबीसी किती, एकदा कळू द्या. त्यामुळं जातनिहाय जनगणना झाली तर ओबीसी बांधवाचा निश्चित त्याच्यात फायदा होणार आहे. 100 सभा घेण्याचा जो निर्णय आहे तो नेमका कसा घेण्यात आला? आम्ही जी ओबीसी हाके सरांबरोबर टीम आहे काम करणारी, त्यांची सर्वांची मिटिंग झाली आणि हा चाललेला प्रकार, आणि त्यामध्ये ओबीसीचा कॉलम नाही, हा कॉलम घ्यावा म्हणून काय करायचं. मग हाके सरांच्या नेतृत्वात ठरलं की या राज्यामध्ये, आणि सभा कुठे घेता माहितीये का? शहरामध्ये किंवा मोठ्या याच्यात नाही, गाव खेड्यात, वाडी वस्ती तांड्यावर जाऊन सभा घ्यायच्या. कारण गाव खेड्यातला बारक्यातला बारका ओबीसी समाज, त्यांचा आवाज दाबला जातोय, त्यांना आवाज करायला संधी भेटत नाही, गप्प पडून बुक्याचा मार खातोय. म्हणून गाव खेड्यामध्ये जाऊन ह्या 100 सभा घ्यायच्यात. आणि या 100 सभेच्या नंतर एवढं मोठं उग्र रूप हा ओबीसी समाज धारण करणार आहे की सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असतील, त्यांना आता बोलल्याशिवाय, आता खरं म्हणजे ओबीसीची बाजू कुणीच घेत नाही. राज्याचे मुख्यमंत्री सांगतात आमचा डीएनए ओबीसीचा आहे, एका बाजूला सांगायचं डीएनए ओबीसीचा आहे, आणि ओबीसीच्या प्रत्येक भूमिकेत बोटचोपे धोरण घ्यायचं, म्हणजे तेरी चूप मेरी चूप अशा पद्धतीने करायचं. मुख्यमंत्री महोदय आणि भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे, हे गाव खेड्यातल्या बारक्यातल्या बारक्या ओबीसी बांधवांनी मतदान केलं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी, आणि त्याची परतफेड अशा पद्धतीने करतायत का? येणाऱ्या काळामध्ये जर का हा ओबीसी समाज भारतीय जनता पार्टीपासून बाजूला गेला आणि चाललाय, येणाऱ्या काळात जर अशाच पद्धतीने सरकार आणि मुख्यमंत्री वागत राहिले, पूर्णता जातील. आणि खरंच सांगतो मी, जर अशा पद्धतीने हे झालं आणि ओबीसी बाजूला गेलं तर आपले मराठ्यात एक मन आहे ना, तसं या भारतीय जनता पार्टीचे कुत्रे हाल खाणार नाही. सरकार ओबीसी समाजाकडे खरंच दुर्लक्ष करत आहे का? 100% दुर्लक्ष करत नाही तर कसं? मी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे 18 पगड जाती आहेत, सोनार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, अंजारी, वंजारी, पिंजारी, लोहार, वडारी, हे लोक बोलत नाहीत. आणि एका बाजूने जुडुमशाही आणि हुकुमशाहीच्या जोरावरती काही निर्णय मानून हे करून घेतले जातात, मान्य करून घेतलेत. मग यासाठीच आम्ही ही जागृती चालली, आणि आता जागृत झालाय, प्रचंड मोठ्या प्रमाणात जागृत झालाय. त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांना कळायला लागलेत. लेकराबाराच्या ताटातलं कोणतरी घेतय हे त्यांना समजायला लागलंय. केशवतात्या तांदळे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल तुम्ही? विदर्भाच्या दौऱ्यामध्ये, सभामध्ये तुम्ही देखील सोबत होतात, तर ओबीसी समाजाची काय भावना होती, काय सांगाल? प्रचंड ओबीसी समाज राज्यातला जागा झालाय. आम्ही विदर्भामध्ये गेल्यानंतर तेथील लोकांनी असं हाके सरांच्या माध्यमातून विदर्भामध्ये 4 सभा 23 आणि 24 तारखेला ठरल्या होत्या. तर ते ठरल्यानंतर सकाळी एक आणि संध्याकाळी एक ठरली, 2 सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता ठरल्या होत्या. एवढं प्रचंड विदर्भामध्ये ओबीसी समाज जागा झालाय. सकाळची सभा झाली की आम्हाला संध्याकाळची सभा होती, पण दुपारी 2-2 सभा पुन्हा घ्याव्या लागल्या दुपारच्या वेळेमध्ये. तर एका दिवसामध्ये 6 सभा 7 सभा घ्याव्या लागल्या. सगळ्या टोटल विदर्भामध्ये 9 सभा झाल्या.
आणि प्रचंड ओबीसी समाज हा राज्यामधला जागा झालाय. आता नुसतंच मुख्यमंत्री साहेब म्हणतायत की ओबीसी हा म्हणजे ओबीसीचा भारतीय जनता पार्टीचा DNA हा ओबीसी आहे, नुसतं म्हणून जमणार नाही मुख्यमंत्री साहेब. त्या ओबीसी साठी आपल्याला न्याय हक्काची लढाई लढवून त्यांना काहीतरी द्यावं लागेल, त्यांच्या पदरात काहीतरी टाकावं लागेल. नुसतं म्हणून जमणार नाही, भाषण करून जमणार नाही. या राज्यामधल्या ओबीसी समाजाला आपण जे महामंडळ नुसते स्थापन करून ठेवलेत त्या महामंडळाला निधी द्यावा लागेल. ओबीसीच्या लेकरांसाठी शिक्षणासाठी चांगल्या चांगल्या योजना द्याव्या लागतील. महामंडळाचे अध्यक्ष करावं लागतील. त्या माध्यमातून ओबीसीच्या छोट्या छोट्या जातीपर्यंत ते निधी पोहोच झाला तर ते ओबीसी समाज थोडाफार त्याच्यातून काहीतरी उद्योगधंदे करून उपजीविका भागून थोडंसं पुन्हा त्याच्यामध्ये लेकराबाळाचं शिक्षण करता येईल. लेकराबाळाचं शिक्षण करून पुन्हा नोकऱ्या वगैरे लावता येतील लेकराबाळांना. हे ओबीसी समाज पूर्णपणे आज रोजंदारी मिळत नाही, ऊस तोडतोय, अनेक अडचणी येतो ओबीसी समाजाच्या समोर. त्यामुळं मुख्यमंत्री साहेब नुसतं म्हणून जमणार नाही, हे कृतीत आणावं लागेल, एवढीच आमची विनंती आहे. आपल्यासोबत माऊली आबा आहेत. तुम्ही लक्ष्मण हाके यांचे सहकारी आहात. तुम्हाला दुसरा प्रश्न घेतो. मनोज जरांगे पाटील आणि प्रसाद लाड यांची भेट झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला जे गंगाधर काळकुटे आहेत, मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी, त्यांनी खालच्या भाषेत लक्ष्मण हाकेवरती टीका केलेली आहे. वाघ का तुझा नवरा आहे का, अशा भाषेत त्यानं खालच्या भाषेत टीका केलेली आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय? टीका केली म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हाके सरांचा विदर्भ दौरा सक्सेस झाला. विदर्भाचा प्रचंड प्रतिसाद पाहून, त्या तालुक्यातला प्रतिसाद पाहून नक्कीच कोणाच्या तरी पोटात पोटसोळ उठला आणि सांगितलं तुम्ही विषय काढला वाघ. अहो खरंच सांगतो मी, विनोद वाघ हा विदर्भातला ओबीसीचा वाघ आहे. जाऊन बघा, 4 टर्म झालाय, जिल्हा परिषद सदस्य आहे तो. उचलायची जीवानी लावायची टाळ्याला. त्यांनी जर ठरवलं ना, त्याचं चॅलेंज आहे. तुमचे कोण आहेत ना, त्यांनी तिकडे सभा घ्यावा आणि तो इकडे घेतोय विदर्भात, म्हणजे ठरवून. त्याचं चॅलेंज आहे विनोद वाघचा. आणि विनोद वाघ आम्ही फिरलो आमच्या बरोबर, ते त्या ठिकाणी ते विदर्भात ओबीसीचं काम करत असल्यामुळं ओबीसीचा विदर्भाचा ढाण्या वाघ आहे विनोद वाघ. आणि आम्ही तिथे गेल्याच्या नंतर साहजिकच ते आमच्या बरोबर येणं, त्या भागात ते जिल्हा परिषद सदस्य होते, ते आले 1-2 गावाला. म्हणजे काय असं या पद्धतीने बोलतायत का? या पद्धतीने बोलतायत. आणि हे ते बोललेत, खालच्या स्तराला जाऊन बोललेत. मी त्यांचं नाव घेणार नाही ते, कारण ते सगळ्याला माहिती आहे. आणि मी त्यांचं नाव घ्यावं, आणि ते एवढे नाहीत विनोद वाघ, ते फार मोठे माणसं आहेत विदर्भातले. लाखांनी सभा सांगा त्यांना. अहो गेलं तर 5-5 आणि 10-10 हजाराच्या, माझ्यासारख्या माणसाच्या 2-2, 3-3 हजाराच्या त्यांच्या म्हणण्यावरती सभा झाल्यात. आणि विनोद वाघाची कशाला बराबरी करता? त्यामुळं जर कोणी अशा, मला माहित नाही, मी ऐकलं नाही कोण बोललंय काय बोललंय, पण जर बोलला असेल तर नक्कीच ओबीसीचा मोरख्या संघर्ष योद्धे लक्ष्मण हाके सर यांचा जो विदर्भ दौरा आणि जातनीय जनगणना झाली असे, हे प्रचंड यश आणि सक्सेस झाला, हे त्यांच्या टीकेवरून कळालं. तुम्ही विदर्भातून परतताना जे ओबीसी समाज आहे त्यांनी तुम्हाला काय संदेश दिला? आम्हाला खरं म्हणजे मी सातत्यानं सांगतोय, वारंवार सांगतोय की विदर्भातल्या ओबीसी बांधवाचा मला सार्थ अभिमान आहे. एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात जागृती, माता भगिनी केवढ्या मोठ्या प्रमाणात येत होत्या. आपणच अनेक आपल्या ह्या दिव्य लोकभूमीच्या माध्यमातून बातम्या लावल्या की केवढ्या मोठ्या प्रमाणात माता माऊल्या बाहेर निघत होत्या. त्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलंय, शब्द दिलाय. अहो आताही किती फोन, 2 दिवस झालाय सारखे फोन चालू आहेत की आम्हाला तारीख द्या, आम्हाला तारीख द्या. त्यांनी आम्हाला संदेश दिलाय, आम्हाला त्यांनी सांगितलंय की आता ज्या वेळेस ओबीसीचा विषय येईल आम्ही घरात बसणार नाही. तर ज्या वेळेस ओबीसीचा विषय हाके सराचा तुमचा विषय असन तर आम्ही फार मोठ्या आणि ताकदीने बाहेर निघू, असा विदर्भातल्या जनतेने आम्हाला शब्द दिलाय, आश्वासन दिलंय. ओबीसी समाजाला आता जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर राजकीय ताकद दाखवण्याची वेळ आली. नक्कीच राजकीय ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे. खरं म्हणजे ओबीसी समाज जागृत झालाय. आतापर्यंत ओबीसीच्या बाजूने ना सत्तेतले पुढारी बोलत होते, ना विरोधातले बोलत होते, किंवा ओबीसीचे नेतृत्वही बोलत नव्हते. ओबीसीचे नेतृत्वही बोलत नव्हते. परंतु आता ओबीसीचे तुम्ही, आता हा माझा तुमच्याकडे हे ठेवा, तुम्ही तर दाखवणार आहेत.
पण ओबीसीचे नेते बारके बारके पुढारी सगळे आता बोलणार आहेत. त्याचं कारण गावखेड्यातला आणि ओबीसी प्रमाणात जी समाजाची जी खतखते ती आता बाहेर येताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांना बोलावं लागेल आणि राजकीय ताकद दाखवावीच लागेल. आगामी काळात महाराष्ट्रभर मोठं आंदोलन उभा होईल. महाराष्ट्रभर नक्की तुम्ही महाराष्ट्रभर काय घेऊन बसलात? हा ओबीसी समाज देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. ओबीसी जर ठरवलं तर महाराष्ट्राच काय, पण दिल्ली बंद पाडण्याची ताकद आहे. कारण अनेक असे राज्य आहेत, दिल्ली असेल, मध्य प्रदेश असेल, हरियाणा असेल, गुजरात असेल, गोवा असेल, उत्तर प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, तेलंगणा असेल, आसाम असेल, असे राज्याचे राज्य घ्या, कित्येक राज्यात ओबीसीचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्र काय, दिल्ली बंद पाडण्याची या ओबीसी मध्ये ताकद आहे आणि त्याची आता तयारी चालू आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर माऊली आबा आपल्यासोबत होते, केशव तांदळे आपल्यासोबत होते. याने विदर्भामध्ये सभा पार पाडल्यानंतर आता ते परत आलेले आहेत. आता यांनी असा इशारा दिलेला आहे, जर सरकारनं जर जातनिहाय जनगणनेसाठी जर निर्णय नाही घेतला तर जिल्हा महाराष्ट्रच नव्हे तर बाहेर सभा मोठ्या मोठ्या घेऊ, दिल्ली बंद पाडू, असं देखील त्यानं म्हटलं आहे.